जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या पालेगाव शेतकऱ्यांनी MIDCच्या भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे। आजपासून पालेगाव, फणसीपाडा आणि काकोळे गावातील शेतकरी हे आमरण उपोषणाला बसले आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला आहे। सरकारने अंबरनाथ परिसरात 1972 साली MIDCसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या। त्यानंतर पुन्हा एकदा 2007 साली पालेगाव, काकोळे गाव आणि फणसीपाडा येथील जमिनी ताब्यात घेतल्या। काही शेतकऱ्यांनी या जमिनीचा मोबदला देखील घेतला, परंतु अनेक शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे। आमच्या सुपीक आणि कसदार जमिनी MIDCने घेतल्यावर आम्ही खायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। या ठिकाणी शेती होत होती, यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालायचा, परंतु MIDCने बळजबरीने भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या विरोधात आता शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं सांगण्यात आलंय। एकंदरीत विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात आणि विचारात न घेता MIDC प्रशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना, प्रांत असतील, तहसीलदार असतील, माननीय जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या सर्वांना त्यांनी शेतकऱ्यांना गृहीत धरून हे भूसंपादन केलेलं आहे। त्याला 2006 पासून या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना त्या विरोधाला न जुमानता हे बळजबरीने आत्ता इथे एक कारखाना, रासायनिक कारखाना आणण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि त्या भूसंपादन रद्द व्हावं आणि ते कारखाना इथे येऊ नये यासाठी हे शेतकऱ्यांचं उपोषण आहे। त्यांची जमीन त्यांना परत मिळावी। किती गावातले लोक बसले आणि कोणकोणती जमीन आहे? आता इथे संपूर्ण पालेगाव आहे, फणसीपाडा आहे, या शेतकऱ्यांनी इथे जे अधिग्रहित झालेल्या जमीन ते सर्व शेतकरी इथे उपोषणाला बसलेले आहेत। फुलाजी सांबारे आहेत, बाळाराम सांबारे, वसंत सांबारे आणि सर्व आजूबाजूचे वारिंगे परिवार आहे, पाटील, मिसाळ, खरे, हे सर्व परिवारातले मंडळी यांच्यासोबत इथे ठामपणे बसलेले आहेत। MIDC अधिकारी किंवा प्रशासनासोबत बोलणं वगैरे झालं का? अनेक वेळा त्यांना पत्रव्यवहार केला आहे, तसा पाठपुरावाही केलेला आहे, मात्र टोलवाटोली केली जाते। या विभागाकडून त्या विभागाकडे पत्रव्यवहार करण्यासाठी ते आम्हाला हे करतात। माहिती अधिकारात त्यांना माहिती मागितली असता माहितीही पूर्णतः देत नाहीत ते। पुढची भूमिका हीच आहे की आम्हाला ही MIDCला जमीन द्यायची नाही अशी या शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे। आज फार लाजिरवाणी गोष्ट या सरकारचा मी सांगू इच्छितो, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण इज डुईंग ऑफ बिझनेस या नावाखाली हा 100 दिवसाचा जो उपक्रम हाती घेतला आहे, मग त्या शेतकऱ्याला पाताळात गाडून तुम्ही इज डुईंग ऑफ बिझनेस करणार आहात का, की इज डुईंग ऑफ डाईंग ऑफ फार्मर अशी म्हणण्याची आम्हाला वेळ आलेली आहे। माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांना फार्मर ID देऊन तुम्ही शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्याचं एक म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार ही सर्व सरकारी यंत्रणा, भ्रष्ट अधिकारी करत आहेत आणि तुम्ही फार्मर ID देताय। आम्हाला फार्मर ID नको, आम्ही स्वतः फार्मर आहोतच, ते आम्हाला तुमच्या कागदाने सांगण्याची गरज नाही आहे। आम्हाला ही जमीन द्यायचीच नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, ही सपशेल तुमची घोषणा फोल ठरलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव आहे। या महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर या मराठेपाडा भिवंडी येथे स्थापन होतं आहे आणि इथे असताना हे शेतकऱ्यांच्या मुलांवरती आज इथे उपासमारीची वेळ आली आणि उपोषण करण्याची वेळ आणलेली आहे। शिवविचार खऱ्या अर्थाने जागवा तर शेतकरी जगेल। बाळाराम माधू सांबारे, आमची 1972 जमीन गेली। त्यावेळेला आम्हाला सांगितलं का तुमची मुलांना कामाला लावू। आम्हाला काही कामाला कोणी लावलं? माझं 55 वर्ष झाले ना आजपर्यंत मी आम्हाला कामाला पण लावले नाही न वरून दुसरी जमीन 1972ला जमीन, आता 2006ला जमीन घेतली। मग आम्हाला 1 गुंठा पण जमीन राहिली नाही। मग आम्ही 50 माणसं कुठं, आम्ही एवढी माणसं काय करणार? कुठं कोणाला नोकरी नाही, कोणाला चाकरी नाही, मग याच्या पुढे आम्ही काय करणार? म्हणजे असं आता आम्हाला कुठं 1 गुंठा पण जमीन राहिली नाही। मग आता आम्हाला जमीन द्यायची नाही। किती जमीन भूसंपादन केली? आतापर्यंत आमची 18 एकर ही जमीन गेली, 10 एकर ती जमीन गेली। 1972ला ती 10 एकर गेली ना, आता 2006ला ही 18 एकर जमीन गेली। बऱ्यापैकी या जमिनीवर अनेक कंपन्या उभ्या राहिल्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध का नाही केला? मग आता काही शेतकरी विरोध करत आहे। आता बाकी शेतकरी जमीन याच्यावर गाणवत ठेवलेली, त्याच्यावर गाणवत ठेवलेली, कोणची अर्धा एकर, कोणची 1 एकर, पण आमची 1 गट्यामध्ये एवढी जमीन गेली। पण आम्हाला ते फार तरी पण आम्हाला दाखवत नाही ना, बाजूला तुमची जमीन सोडून देतो का आम्ही थोडीफार घेतो, असं पण नाही केलं ना। मग आमची सगळी जमीन जाणार, मग आम्ही एवढी 50 माणसं काय खाणार? 50 आमची 100 ढोरं आहेत, गाई म्हशी आहेत, मग यांना आम्ही चारा कुठून आणणार? आमचं पोट कुठून भरणार? हां, मग आम्हाला आमची जमीन घेतली, मग आम्ही आत्महत्या करणार ना झाडाला।
या जमिनीवर मध्यंतरी वाद पण झाला होता, बाउन्सर आले होते आणि आता तुम्ही हां झालं तर बॉन्सर आले ते कोणच्यावर आता का जमीनवाल्याला मारायला आणलं तर का दुसरं कोणाला काय मारायला आणलं तर एवढं 20 बॉन्सर आणलं तर बाकी पोलीस होते 20 पोलीस होते दुसरं कोण 8 जण होते घनवाले का शेतकऱ्याला मारासाठी आणलं तर काय आमच्या फणशीपाडा या काकोले या गावातले पाले या गावातले लोक ज्यांच्या जमिनी MIDC मध्ये एक्वायर झालेल्या आहेत त्यांचा न्याय मिळत नाही। याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांना कुठेही कसलीही गरज लागली तरी राजसाहेबांच्या वतीने मी शब्द देतो तिथे आम्ही ठामपणे उभे राहू। यांच्या पेपरवर जो MIDCचा थप्पा आहे तो लागलेला आहे, तो कसा मिटला जाईल? कसं आहे कायदा बोलतो का 15 वर्षानंतर जी जमीन शेतकऱ्यांना म्हणजे सरकार जी जमीन वापरत नाही ती त्यांना परत देऊन टाका। आता आम्हाला याच्यानंतर ऑप्शन आहे का 15-16 वर्ष झाली असतील ना, 16 वर्ष झाली आम्ही कोर्टात हे करून कोर्टाकडून न्याय मिळवून घेऊ। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।